स्वागत आहे तुमचं मराठी टेक्नॉलॉजी या चॅनलवरती. मी आशिष आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे पेनड्राईव्ह फॉर्मॅट करण्याचा वेगळा पर्याय. त्याचं कारण असं की आपण नेहमी पेनड्राईव्ह PNY स्टोरेजेबल आपले डिव्हाइसेस आहे जे आपण USB च्या थ्रू कम्प्युटरला कनेक्ट करतो आणि कधी कधी असं होतं की कम्प्युटरमध्ये असलेल्या व्हायरसमुळे किंवा पेनड्राईव्हच्या असलेल्या बॅड सेक्टर्समुळे पेनड्राईव्ह नॉर्मल पद्धतीने ज्या पद्धतीने आपण फॉर्मॅट करतो त्या पद्धतीने तो फॉर्मॅट होत नाही किंवा कधी कधी काही पेनड्राईव्ह करप्ट होतात, काही काही मेमरी कार्ड कधी करप्ट झालेले असतात आणि ते वर्क करत नसतात. तर मी जी तुम्हाला पद्धत आज सांगणार आहे त्याच्याद्वारे तुम्ही झालेले पेनड्राईव्ह देखील पुन्हा चालू करू शकता. तर त्या सर्वांच्या आधी मी तुम्हाला एक सांगतो की आपला नॉर्मल जो आपण नेहमी फॉर्मॅट करण्याची जी पद्धत आहे ती कशी मी तुम्हाला दाखवतो. माय कॉम्प्युटरमध्ये जाऊया. आता या ठिकाणी मी माझा पेनड्राईव्ह अटॅच करतो. हे पहा, या ठिकाणी मी पेनड्राईव्ह लावलेला आहे आणि आपण नेहमी फॉर्मॅट करण्यासाठी काय करतो, आपण पेनड्राईव्ह वरती राईट क्लिक करतो, त्यानंतर फॉर्मॅट वरती क्लिक करतो आणि स्टार्ट वरती क्लिक करतो आणि ओके. तर ही आपली नेहमीची पद्धत झाली. हे पहा, हा पेनड्राईव्ह फॉर्मॅट झालेला आहे. पण बऱ्याचदा असं होतं मित्रांनो की या ठिकाणी फॉर्मॅट केल्यानंतर आपल्याला काही वेगवेगळ्या प्रकारचे एरर्स दाखवले जातात किंवा पेनड्राईव्ह करप्ट म्हणून दाखवला जातो. तर मी तुम्हाला दुसरी एक पद्धत दाखवतो की ज्याद्वारे तुम्ही तुमचा पेनड्राईव्ह फॉर्मॅट करू शकता आणि करप्ट झालेला जर असेल तर तो बऱ्याच वेळेस असं होतं की तो पेनड्राईव्ह पुन्हा व्यवस्थित काम करू लागतो. तर ती पद्धत काय आहे मी तुम्हाला सांगतो. यासाठी आपल्याला कुठलंही वेगळं सॉफ्टवेअर वापरण्याची गरज नाहीये. चला तर मग आपण सुरू करूया. मी स्टार्ट वरती क्लिक करतो, ऑल प्रोग्राम्स वरती, ॲक्सेसरीज आणि कमांड प्रॉम्प्ट. हे पहा, मी कमांड प्रॉम्प्ट ओपन केलेला आहे आणि या कमांड प्रॉम्प्ट मध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला सर्वात आधी फॉर्मॅट हा वर्ड टाईप करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एक स्पेस द्यायचा आहे. स्पेस दिल्यानंतर तुम्हाला कुठला ड्राईव्ह फॉर्मॅट करायचा आहे त्याचं लेटर टाकायचं आहे. म्हणजे जर तुमच्या पेनड्राईव्हला नाव तुम्ही काहीही दिलं असेल तरी तुम्हाला ते नाव न देता त्या विंडोजने तुमच्या पेनड्राईव्हला जे लेटर दिलेलं आहे, आता या ठिकाणी माझ्या पेनड्राईव्हला आय हे लेटर मिळालेलं आहे, तर मी फॉर्मॅट नंतर कॅपिटल मध्ये आय टाईप करणार. आता ते तुमच्या कम्प्युटरवरती आय असू शकेल किंवा जी असू शकेल, जे काही लेटर असेल ते त्या ठिकाणी तुम्ही ते टाईप करायचं आहे आणि त्यानंतर हे अशा प्रकारचे दोन टिंब. इतकं केल्यानंतर तुम्हाला जस्ट एक एंटर द्यायचं आहे. एंटर केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला प्रेस एंटर व्हेन रेडी असा मेसेज दिसतो आहे. तुम्हाला पुन्हा एकदा एंटर करायचं आहे. हे पहा, आणि तुम्हाला इथं खाली शो करत असेल 0% कंप्लीट म्हणून. तर या ठिकाणी आता तुमचा पेनड्राईव्ह फॉर्मॅट होण्यास सुरुवात झालेली आहे. आता तुम्हाला 100% पूर्ण होईपर्यंत वाट पाहावी लागेल. या प्रोसेससाठी थोडा जास्त वेळ लागतो, पण बऱ्याचदा चालू न होणारे पेनड्राईव्ह देखील या प्रोसेसने चालू होतात किंवा फॉर्मॅट न होणारे पेनड्राईव्ह, करप्ट झालेले पेनड्राईव्ह, मेमरी कार्ड, PNY अशा पद्धतीने केल्यानंतर चालू होण्याची शक्यता जास्त असते. फॉर्मॅटिंग आता 100% कंप्लीट होत आलेलं आहे. हे बघा, फॉर्मॅटिंग कंप्लीट झालेलं आहे आणि यानंतर तुमचं पेनड्राईव्ह फॉर्मॅट झालेलं आहे. तुम्हाला जर हवं तर तुम्ही या ठिकाणी विंडो क्लोज करू शकता आणि जर तुम्हाला तुमच्या पेनड्राईव्हचं नाव चेंज करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी नाव एंटर करू शकता. आता मी माझ्या पेनड्राईव्हचं नाव ॲडमिन असं टाईप करतो आणि त्यांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने ॲडमिन टाईप करून एक एंटर देतो आणि विंडो माझी क्लोज करतो. एक रिफ्रेश देऊया. हे बघा,
माझ्या पेनड्राईव्हचं नाव देखील चेंज झालेलं आहे आणि पेनड्राईव्ह सुद्धा पूर्णपणे फॉर्मॅट झालेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि इथून पुढे देखील अशा प्रकारच्या ट्रिक्स आणि टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुमच्या तोपर्यंत धन्यवाद.